मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा परम्याचा यावेळी मात्र पुन्हा एकदा फाईन लेगला चेंडू जातोय. स्लो रन होता. तो कॅल्क्युलेशन होत नाहीये आणि फाईन लेगला जातो तो पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव भेटते. 3 चेंडू आणि 2 धावा या ठिकाणी होताना आपण पाहतोय. यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवरती नो बॉल. नो बॉल या ठिकाणी. जर हात वरती गेला तर नक्कीच पुन्हा एकदा नो बॉल मी देईन. हे मात्र नक्की. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती कार्तिक तू परम्या. पुन्हा एकदा स्लो रन टाकण्याचा प्रयत्न. अवांतर धाव या ठिकाणी वाढीच्या स्वरूपात अजून एक येते. 4 चेंडू 3 चेंडू आणि 4 धावा धावा फलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती कार्तिक राईट आर्म ओव्हर द विकेट अशी गोलंदाजी करताना यावेळी मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जात आहे. एक अवांतर पुन्हा एकदा धाव या ठिकाणी भेटतीये. वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव भेटतीये ती निखिल 11 संघाला पूर्ण कालच्या दिवसावरती अधिराज्य गाजवणारा हा निखिल 11 संघ पुन्हा एकदा परम्या स्ट्राईकला यावेळी मात्र चेंडू हलकेच थर्ड मॅनला ढकललाय. एक धाव भेटतीये. धावसंख्येत एक धावेचा भर होताना आपण पाहतोय. परम्या पुन्हा एकदा स्ट्राईक वरती जर बॉलचा वाईडीचा कॉल जर अंपायरच्या अगोदर दिला तर तो निर्धाव चेंडू घोषित करण्यात येईल. हे मात्र नॉन स्ट्रायकरने लक्षात घ्यायचं आहे. पुन्हा एकदा परम्या फाईन लेगला जातोय चेंडू. धाव भेटते ती एक. लास्ट बॉल टू गो. दरम्यान धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 7. पुढचा चेंडू कार्तिक राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फाईन लेगला चेंडू जातोय. डिक्लेअर झोन मध्ये धाव भेटते ती एक. दरम्यान षटक संपतय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 8. गोलंदाजी मार्कवरती येतोय तो राम. सामना करेल तो अतिशय असा घातक फलंदाज सच या पहिला चेंडू सोलवलाय फाईन लेगला. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धाव भेटते ती एक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती यावेळी मात्र गोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळी पंचाकडे दाद मागितली आणि डायरेक्ट हिट होताना दिसत नाहीये. धाव मात्र भेटते ती एक. 2 चेंडू आणि 2 सिंगल भेटतायत त्या निखिल 11 संघाला. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा राम सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट अशी गोलंदाजी करताना आपण रामला पाहतोय. पुन्हा एकदा पुन्हा एकदा यावेळी मात्र जातोय वाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. बॅटला लागून सिंगल भेटतीये. राम बॅक टू बॅक 3 सिंगल्स आलेत त्याला. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र अवांतर धावांचा भरमारा यावेळी मात्र पाहतोय आपण. स्टार बॉयज संघाकडून ज्या धावांवरती कंट्रोल तुमच्या हातामध्ये आहे त्या धावा कंट्रोल मध्ये ठेवायच्या आहेत. पुन्हा एकदा पुन्हा एकदा स्वीप मारलाय. जातोय फाईन लेगला. धाव मात्र भेटते ती एक. पुन्हा एकदा यावेळी मात्र बॅटची कडा घेऊन स्वतःच्याच चेहऱ्यावरती चेंडू लागलाय आणि एक सिंगल भेटतीये परम्याला. दरम्यान 4 चेंडू आणि 5 धावा आल्यात या षटकामध्ये. एक वाईड रन आहे. लास्ट बॉल टू गो.
पुन्हा एकदा यावेळी सिंगल पुन्हा एकदा आपण पाहतोय. एकेरी धाव आणि षटक संपतंय. पूर्ण षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येची तब्बल 15 धावा. गडी मात्र कोणताही बाद होताना आपल्याला दिसत नाहीये. बकासूर उर्फ परम्या स्ट्राईक वरती, तर नॉन स्ट्राईकला आहे तो बॉक्स क्रिकेटचा बादशाह सच्या. मात्र दोन्हीही फलंदाजाला स्टार बॉयज संघानं जखडून ठेवलंय. मोठे फटके मारून दिले नाहीयेत. पुन्हा एकदा संतोष गोलंदाजी मार्कवरती येतोय तो संतोष. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक हाताळतोय संतोष. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू रिव्हर्सचा अटॅम्प केलाय आणि थर्ड मॅनला चेंडू जातोय. सिंगल भेटतीये. रनच चालू ठेवल्यात दोन्ही फलंदाजांनी. मात्र स्टार बॉयज संघानं झकडून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. मोठे फटके मारून दिले जात हॅलो मोठे फटके मारून दिले जात नाही त्या ठिकाणी. पुन्हा एकदा संतोष टू परम्या. गोलंदाजी मार्कवरती संतोष सज्ज होताना आपण पाहतोय. त्यावेळी मात्र पुन्हा एकदा एका फुलटॉस ज्याचा समाचार नक्की घ्यायचा होता. मात्र फाईन लेगला एका हलकाच सिंगल काढलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न येता होताना आपण पाहत नाही आहोत. कारण पुन्हा एकदा संतोष टू परम्या. अजून एक सिंगल या ठिकाणी येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती संतोष टू परम्या. प्रत्येक चेंडूवरती सिंगल या ठिकाणी घेताना आपण परम्याला पाहतोय. मात्र नक्कीच मोठा अटेम्प्ट करावा लागेल. मोठ्या धावा उभ्या राहाव्या लागतील. आपल्याला सांगा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न यावेळी. नो बॉल असेल असं मला वाटतंय. चुक टप्प्यावरती चेंडू पडला आणि सारखा मोठा मासा गळाला लागला तो. स्टार बॉयज संघाला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न होता. मात्र परम्यासारखा गडी बाद होतोय. तो मुशी परत जातोय. आता येतोय तो स्ट्राईक वरती. एपी गणेश. पुन्हा एकदा चेंडू जातोय थर्डमॅनला. धाव मात्र भेटते ती एक सिंगलच्या स्वरूपात. जो संघ काल दिवसभर खेळून तब्बल फायनल मध्ये येऊन पोहोचला. बॉस प्रीमियर लीग 20-25 ची ही फायनल. लास्ट बॉल टू गो. संतोष टू पुन्हा एकदा. यावेळी मात्र हलकेच टोलवलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. धाव डिक्लेअर स्वरूपात एक भेटतीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 20.
गोलंदाजी मार्कवरती सचिन, गोलंदाजी मार्कवरती प्रवीण, तर स्ट्राईक एंडला आहे तो सच्या, जो सुरुवातीला परम्या सोबत फलंदाजीसाठी आला होता. अजूनही मात्र एकरी धावांवरती विश्वास ठेवून फलंदाजी होताना आपण या ठिकाणी पाहतोय. कारण अतिशय मोठा हा संघ नावाजलेले काही खेळाडू यावेळी मात्र पुन्हा एकदा जातोय पॉइंटला, चेंडू सिंगल, पुन्हा एकदा सिंगल भेटतीये. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती प्रवीण टू सच्या, दुसरा चेंडू या षटकातील, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता मात्र ढकललाय हलकेच पॉइंटला. अजून एक सिंगल आपल्या खात्यामध्ये घेऊन येतोय तो सच्या. खूपच सुंदर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी करताना आपण पाहतोय. स्वैर गोलंदाजी टाळली आहे. धावांसाठी झगडवण्यात येत अपोजिट संघाला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न यावेळी मात्र बोल्ड घेतला तर ₹500 ची रोख बक्षीस यश जाधव यांनी जाहीर केलेली आहे आणि बॅट्समॅनने जर चौका मारला तर कुमार यश लाजवंत जाधव यांच्याकडून ₹500 ची रोख बक्षीस जाहीर केलेले आहे. प्रेक्षकांचा अतिशय प्रेम. बक्षिसांचा भरमार आपण या ठिकाणी मारतोय. बोल्ड करायचा आहे आणि बक्षीस घेऊन जायचंय, ठोकायचंय चौकार. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, नो बॉल होता या ठिकाणी. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नक्कीच नो वरती प्लस करण्याचा प्रयत्न होता मात्र मोठा फटका खेळून बसला. त्यावरती गडी बाद होणार नाही, मात्र जी प्लस रन करायची होती तीही भेटणार नाहीये. धाव फक्त भेटल ती नोच्या स्वरूपातील एक. पुढचा चेंडू, अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातील. पुढे मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र चेंडू जातोय सीमारे. अजूनही या षटकातील मला वाटतं 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आहे ती तब्बल 24. गडी बाद झाले ते 3. गोलंदाजी मार्गवरती राईट आर्म राऊंड विकेट प्रवीण. आता वेळ सामना करेल तो निखिल 11 संघाचे संघनायक स्वतः कर्णधार किसन. राईट आर्म राऊंड विकेट. पुढचा चेंडू प्रवीणचा, सामना करेल किसन. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून जातोय मात्र धाव भेटेल ती एकच सिंगल. धाव संख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 25 धावांवरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो या ठिकाणी. गोलंदाजी मार्ग होती. अजूनही 2 चेंडू शिल्लक ह्या षटकातील. 2 चेंडूवरती कर्णधार आपल्या बॉलर साठी किती धावा जळवतोय हे बघणं. पुढे मारण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषा बाहेर जातोय, विकेट.
बॉयज संघामध्ये थोडस आनंदाचं वातावरण आपण या ठिकाणी पाहतोय. मात्र निर्धाव चेंडूची सांगता बॅक टू बॅक होताना आपण पाहतोय. लास्ट बॉल टू गो. बॉस प्रीमियर लीग 20-25 चा हा पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. किती धावा कुठल्या जातात ह्या चेंडूवरती ते पाहणं गरजेचं या ठिकाणी. जर ह्या चेंडूवरती जेवढ्या धावा करणार तेवढा मोठा चेस हा स्टार बॉयज संघाला असेल. सर्वांना विनंती आहे की पडद्यावरून हात काढायचा आहे मित्रांनो. शेवटचा बॉल आहे. जर चौकार ठोकला तर 500, विकेट गेले तर 500 हे मात्र लागू असतील. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो. नक्कीच विकेट वरती आणि चौकारावरती 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी लागू असणार आहे. ऑर्गनायझर यश जाधव यांच्याकडून विकेट घ्या 500 कमवा, चौकार मारा 500 कमवा. लगातार 3 चौकार ठोका आणि एंट्री सेफ करा. स्टंपिंग. चोवीस चेंडू 26 धावा जिंकण्यासाठी 18,055 तर द्वितीय पारितोषिक तब्बल 8,055 आणि दोन्हीही विजेत्यांना भेटणार आहे ते आकर्षक पारितोषिक चमचमीत ट्रॉफी. जर बोल्ड घेतला, क्लीन बोल्ड जर केला तर 1,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर होत आहे. तर खणखणीत 20-25 चा चौकार ठोकला. बीपीएल 20-25 ची विकेट आणि बीपीएल 20-25 चा चौकार 1,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आयोजकांकडून घोषित करण्यात येत आहे. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येतोय तो सूरज. पहिला चेंडू रन चेसचा हा पहिला चेंडू कार्तिक साठी. बॅक टू बॅक 3 मॅन ऑफ द मॅच घेतलेला हा खेळाडू कार्तिक स्ट्राइक एंडला. तर नॉन स्ट्रायकला आहे तो शंकर. पहिला चेंडू पंचांकडे दाद मागितली आणि वरती मोठा मासा गळाला लागलाय. मॅच खुली केली आपल्या संघासाठी सूरजने. पहिला चेंडू निर्धाव चेंडू मोठा मासा कार्तिकच्या स्वरूपानं एक गडी बाद केलाय आणि समीकरण झपाट्यानं बदलताना पाहिलं. 24 चेंडू आणि 26 धावा करायच्या होत्या. आता बदलत आहे 23 चेंडू आणि 26 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत.
राईट आर्म राउंड द विकेट. सूरज 2. यावेळी संतोष. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून जवळपास 20 फुटांवरून चेंडू जातोय. डिक्लेअर झोनमध्ये धाव भेट. धन्यवाद डीजे. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल येताना पाहतोय. रणचेसचा हा पहिला सिंगल श्रीगणेश होताना पाहतोय. सूरज राईट आर्म राउंड विकेट अशी गोलंदाजी करतोय. अतिशय सुंदर उंच पुरा हा गोलंदाज रिव्हर्स मारलाय. चेंडू थर्डमॅनला जातोय आणि धाव भेट देते एक. BPL 20-25 चा हा तटीचा फायनलचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. तब्बल पहिलं पारितोषिक 18,055 रुपये व एक आकर्षक चषक. दुसरं पारितोषिक 8,055 रुपये व आकर्षक चषक. चमचमीत ह्या दोन ट्रॉफ्यांसाठी ह्या खेळला जातोय सामना. पहिलं पारितोषिक कोण घेणार? पुन्हा एकदा या ठिकाणी आपण निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय. अजून एक निर्धाव चेंडू सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. 4 चेंडू आणि 2 धावा या ठिकाणी होताना आपण पाहतोय. सूरज 2. राईट आर्म राउंड विकेट अशी गोलंदाजी करतोय. पडद्यावरून कृपया पडद्यावरून हात खाली घ्यायचे मित्रांनो. सूरज 2. संतोष गोलंदाजी मार्क वरती आहे तो. उंच पुराचा हा गोलंदाज राईट आर्म राउंड विकेट. कोणत्याही प्रकारचा स्पिन आपण त्याच्याकडे बघत नाही. सरळ चेंडू फेकतोय. अचूक टप्प्यावरती फेकतोय. पुन्हा एकदा यावेळी मात्र रिव्हर्स अटॅम्प आणि सिंगल. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येतोय तो. सूरज वन्स अगेन टू संतोष. यावेळी मात्र जातोय फाईन लेगला चेंडू. डिक्लेअर मध्ये धाव भेटली ती एक. नाही स्टार बॉयज संघाला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. थोडीशी मॅच स्लो डाऊन केली आणि दरम्यान 18 चेंडू आणि 22 धावा. यावेळी स्वीप चांगला मारलाय. चांगला स्वीप मारला या ठिकाणी. चेंडू जातोय अंपायरच्या डोक्यावरून सिंगल. जर आमच्या डीजे ऑपरेटरला बॉल लागला तर 6 रनची पेनल्टी त्यांच्याकडून देण्यात येईल. ऑर्गनायझर कडून नसेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती अभि टू. यावेळी पुन्हा एकदा मारलाय फाईन लेग आणि धाव मात्र भेटते ती एक. बॅक टू बॅक 2 सिंगल मारल्यात शंकरनी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म राउंड विकेट अशी गोलंदाजी करतोय तो अभि.
पुन्हा एकदा त्याच ठिकाणी चेंडू त्याच ठिकाणी मारलाय. पुन्हा एकदा तीच सिंगल रन त्या ठिकाणी शंकरला भेटतीये. थोडंसं कॅल्क्युलेशन करून खेळताना आपण शंकरला पाहतोय. शेवटपर्यंत मॅच घेऊन जायचं हे त्याला माहित आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅचमध्ये रोमांस ठेवायचा आहे हेही त्याला माहित आहे. म्हणून घेऊन चाललाय तो मॅच शेवटच्या षटकापर्यंत. शंकर यावेळी मात्र यष्टीरक्षक थोडासा चुकतोय आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक रन भेटतीये. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण आपण परम्याकडून पाहिलं. थोडीशी अचूक यष्टीरक्षण असतं तर डॉट आला असता. थोडस प्रेशर अजूनही स्टार बॉयज वरती आलं असतं. मात्र गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अभि टू शंकर कंटिन्यू सिंगल्स चालू ठेवल्यात. पुढे उडी मारण्याचा प्रयत्न आणि जातोय मात्र अंपायरच्या डोक्यावरून एकच लास्ट बॉल टू गो. लास्ट बॉल टू गो. सलग 5 सिंगल ह्या षटकांमध्ये आल्यात. पुढचा चेंडू अभि यांचा सामना करेल तो शंकर. अजून एक सिंगल या ठिकाणी येताना आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 6 सिंगल ठोकल्यात शंकरने ह्या षटकामध्ये. अजूनही 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे हा सामना बीपीएल 20-25 चा ट्रॉफी जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे या सामना जिंकण्यासाठी स्टार बॉयज संघाला. तर 16 धावा डिपेंड करायच्या त्या निखिल गोलंदाजी मार्क वरती येतोय तो. हा परम्या. आता गोलंदाजी मार्क वरती येतो. अतिशय वेगवान असा गोलंदाज ज्याच्या विश्वासावरती गोलंदाजी त्याला दिली जाते. हे निर्णायक षटक ठरू शकतं ह्या सामन्याचं. तिसरं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय तो ऋषी. नक्कीच ह्या षटकामध्ये किती धावा कुटणार स्टार बॉयज संघ. शेवटच्या षटकामध्ये मॅच घेऊन जायची आहे. किती धावा शेवटच्या षटकासाठी तो ठेवणार हे बघणं या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू कोणताही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाहीये. रिव्हर्स आयटम केलाय. शॉर्ट बॅटमॅनला डिक्लेअर मध्ये चेंडू जातोय. धाव भेटते ती एक. अजूनही 11 चेंडू आणि 15 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 15 धावांचं डिफेंड करायचे आहेत निखिल 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर 15 धावा फटकावायच्या आहेत त्या हा सामना जिंकण्यासाठी स्टार बॉयज संघाला. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू होता. तेवढाच चांगला त्याला सन्मान दिलाय. मात्र डिक्लेअर झोन मध्ये थर्ड मॅनला जातोय आणि धाव भेटते ती एक. जर बोल्ड घेतला तर 1000 आणि चौकार ठोकला तर 1000. दोघांनाही पारितोषिक या ठिकाणी आयोजकांकडून देण्यात येणार आहे. चौकार ठोकायचा आहे, 1000 कमवायचे आहेत. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा कोणताही प्रयत्न या ठिकाणी होताना आपण दिसत नाहीये. जातोय स्क्वेअर लेगला आणि धाव भेटते ती बॅक टू बॅक. 3 चेंडू 3 सिंगल. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोन्ही फलंदाजांकडून आपण पाहतोय. अशीच काहीशी मॅच कार्तिक सेमीफायनल मध्ये घेऊन गेला होता आणि एक खणखणीत चौकार ठोकून पूर्ण मॅच आपल्या बाजूने केली होती. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक थोडस गणित चुकत आहे. मात्र पहिल्या फेकीवरती जर चेंडू हातात भेटला असता तर नक्कीच काहीतरी वेगळं होताना आपण पाहिलं असतं. मात्र बॅक टू बॅक 4 सिंगल्स या ठिकाणी 4 सिंगल येताना आपण पाहतोय.
मैं भी पुढचा चेंडू. यावेळी सामना करेल शंकर. असा उंच हा फलंदाज. चौकार ठोकायचा आहे आणि ₹1000 मिळवायचे तर विकेटला सुद्धा ₹1000 भेटणार आहेत या ठिकाणी. बॅट्समन रेडी होत असताना आवाज नाही द्यायचा आहे, हे यष्टीरक्षकानं थोडस काळजी घ्यायची आहे याची. अजून हे 2 चेंडू शिल्लक ह्या षटकातील. गुड्डू टू शंकर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डायरेक्ट बाहेर मला वाटतं. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना आपण पाहतोय. ज्या सुंदर 4 सिंगल आतापर्यंत घेतल्या होत्या, नंतर मात्र एक निर्धाव चेंडू येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गुड्डू टू शंकर. निर्णायक सामन्यातील हा शेवटचा चेंडू आपण पाहतोय. सिंगल मारण्याचा प्रयत्न. सिंगल थांबवला या ठिकाणी. या थोडस गचाळ फेकी. फेकी चांगली होती. कलेक्शन चांगलं नाहीये मात्र. बीपीएल 20-25 चे शेवटचे 6 चेंडू. कोण उचलणार हे चषक? कोण घेणार 18,055 आणि कोण जिंकणार 8,055? हे शेवटचे 6 चेंडू ठरवतील. 6 चेंडू आणि ठोकायचे त्या 11 रन. हा सामना स्टार बॉयज संघाला जिंकायचा असेल तर 18 धावा कराव्या लागणार आहेत. तेच हा कंपल्सरी असेल. कंपल्सरी 11 धावा तुम्हाला कराव्या लागतील. 20-25 बीपीएल 20-25 चा शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू यावेळी मात्र जाऊन लागतोय लॅपटॉप वरती. नक्की तुला पेनल्टी नंतर आम्ही देऊ. पुढच्या मॅचला तुला पेनल्टी असेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल येतो या ठिकाणी. 5 चेंडू अजूनही 10 धावा. बीपीएल 20-25 चा फायनल आपण पाहतोय. फायनलचे शेवटचे 5 चेंडू तुषार मामा गोलंदाजी मार्कवरती. अतिशय आक्रमक फलंदाजी या ठिकाणी. मोठे फटके मारावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल. पुढे मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कॅमेरामॅनच्या डोक्याच्या वरून. सिंगल. शेवटचे 4 चेंडू. 4 चेंडू 9 धावा. मोठा एक फटका नक्की मारावा लागेल. मॅच बनवावी लागेल शंकरला. मॅच घेऊन आलाय शेवटच्या षटकापर्यंत तो. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी या फलंदाजाचं. मॅच अजून चालू ठेवली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न.
कलेक्शन थोडस चुकीचं आपण या ठिकाणी होताना पाहतोय परम्याकडून. जो चेंडू निर्धाव जायला हवा होता त्या चेंडूवरती सिंगल होताना आपण पाहिली. परम्याला चेंडू मामांचा दिसला नाहीये. कलेक्शन होत नाहीये. दरम्यान शेवटचे 3 BPL 20-25 चा फायनल आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्याच BPL 20-25 चे हे शेवटचे 3 चेंडू धावा करायच्या त्या 9 3 चेंडू आणि 8 धावा करायच्या हा सामना जिंकण्यासाठी. 2 कणकणीत चौकार ठोकले तर हा सामना एक बाजूला जाताना आपल्याला दिसेल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण. मामांनी धडपडत स्टंप उडवल्यात. रिव्ह्यू घेतोय. 2 मिनिटं थांबायचंय. हॅलो. चेंडू आहे. आपल्या प्रेक्षकांना आणि ₹1000 आणि सोबतच 18,055 या चौकारावरती ₹1500 प्लस 18,055 पारितोषिक. हा चौकार मारला तर ₹18,055 प्लस 1500 आणि चमचमीत ट्रॉफी सुद्धा. पारितोषिक वाढताना पाहतो या 2000. चौकाराला ₹2000 18,000 प्लस 2055. सर्वांना विनंती आहे की ह्या फायनल मॅच साठी एकतर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 2,500. 3,000. ह्या चौक्याची किंमत 3,000. या चौकाराची किंमत 3 नाही ₹21,055 ओके, झाली ओके. आहे. 21,000. जर चौकार ठोकला तर स्टार बॉय संघाला ₹21,055 भेटणार आहेत. मात्र जर विकेट घेतला तर काय, बोल्ड घेतला तर काय, बोल्ड घेतला तर गोलंदाजाला ₹1,000 मिळतील. गोलंदाजाला. ₹1,000. जर बोल्ड घेतला तर प्रयोजकांकडून 1,000 आणि पवनकडून बोल्ड घेतला तर मामा तुम्हाला 3,000. बोल्ड साठी सुद्धा 4,000चं बक्षीस या ठिकाणी लागलंय. वाव. टाळ्या. एका चौकाराची किंमत 21,055 आणि IPL मध्ये बक्षिसांची लय लूट असते या ठिकाणी खेळाडूंसाठी.
खेळाडूंनी बक्षिसाची लय लूट करायची या ठिकाणी. आपली कामगिरी दाखवायची. लवकरात लवकर सुरू करा मॅच. मित्रांनो सगळ्यांना विनंती आहे जे 4 रनच्या बाजूला आहेत त्या सर्वांनी हात काढून घ्यायचे बांबूवरची. हा चेंडू निर्णायक ठरणार आहे. हा चौकार निर्णायक ठरणार आहे. सर्वांना विनंती आहे बांबूवरून हात काढायचे आहेत. पडद्यावरून सगळ्यांनी हात काढायचे आहेत. तिथ पाठीमाग गुड्डू तुझ्या पाठीमागे त्यांचे हात बांबूवरती आहेत. इथे बीपीएल मॅच बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना विनंती थोडस अंतर ठेवा बाउंड्री लाईन पासून आणि पिवळा त्याचा आनंद घ्या. पिवळा शर्ट तुम्ही सुद्धा हात घ्यायचे इकडे हात बाजूला घ्यायचे आहेत मित्रा. सगळ्यांना उत्सुकता आहे. आम्हाला पण माहिती आहे मॅचचा आनंद घेऊ आपण. शेवटचा चेंडू 21,055 रुपयांचा हा चेंडू एका स्वीकार तर 21,000 घेतला विकेट तर नक्कीच 22,055 उलट